नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, मतमोजणी पुढे ढकलल्यानं निकाल आता थेट 21 डिसेंबरला. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप. खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य. कोर्टाच्या निकालावर फडणवीसांचं भाष्य. निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं. खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची टीका, तर मिंध्यांची धुळफेक आता उघड होते. त्यांची लाचारीही दिसून येते. ठाकरेंचा हल्लाबोल. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी. कुणाल गायकवाडसह श्रीकांत गायकवाडवरही गुन्हा दाखल. बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप. महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा. रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप. तुफान हाणामारी दरम्यान वाहनांचीही तोडफोड. मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ. भाजप आणि शिंदेंच्या सेनेत शाब्दिक वादातून हाणामारी. शिंदेंचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी. सिटी पोलीस ठाण्यात बांगरांविरोधात गुन्हा दाखल. एकनाथ शिंदेंनी वालवडमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या. वैभव नाईकांकडून पैसे वाटपाचा आरोप. तर प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात. नाईकांना उदय सामंत यांचं उत्तर. एनआयए चीफ सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता. दातेंना एनआयएमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव गेल्याची सूत्रांची माहिती. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी. गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक. पोलिसांची कोर्टात माहिती. गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाबही नोंदवला.